तपोभूमी म्हणजे अशी भूमी जिथे प्रभू श्रीरामांसह ऋषीमुनी, साधू संत आणि राजे महाराजांनी आपल्या कार्याने इतिहास घडवला. गोदावरीच्या शांत प्रवाहासोबत हजारो वर्षांची परंपरा घेऊन असलेलं नाशिक, रामायणातील पंचवटी, सिंहस्थ कुंभमेळ्याची ओळख, घाटांवर घुमणारे मंत्र आणि गोदा आरतीमध्ये दिसणारी श्रद्धा. या शहराने ऋषीमुनी पाहिले, संत परंपरा अनुभवली, साम्राज्यांचे चढ उतार पाहिले आणि काळानुसार स्वतःला बदलतानाही पाहिलं. एका बाजूला प्राचीन मंदिरं, दगडात कोरलेल्या लेण्या आणि जुन्या वाड्यांचा वारसा, तर दुसऱ्या बाजूला वाढणारे उद्योग, नवीन रस्ते, शिक्षण आणि आधुनिकतेकडे धावणारं शहर. म्हणूनच नाशिक वेगळं वाटतं, कारण इथे आधुनिकता आहे, पण मुळं अजूनही संस्कृतीतच रुजलेली आहेत. गोदा घाटावरची संध्याकाळ, त्र्यंबकेश्वरची पहाट, जुन्या नाशिकमधील गल्ल्या आणि शहराबाहेर पसरलेली द्राक्षबाग, हे सगळं मिळून नाशिक एक भावना बनून जातं. काळ बदलतोय, शहरही बदलतंय, पण काही गोष्टी अजूनही तशाच आहेत. नाशिककरांचा साधेपणा, सण उत्सवांची ओढ आणि या शहराबद्दल प्रत्येक नाशिककराच्या मनात असलेला अभिमान. कारण नाशिक म्हणजे इतिहास आणि आधुनिकतेची सांगड आहे, संस्कृती आणि विकासाचा समतोल आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक तपोभूमी आहे.